नमस्कार मित्रांनो. तर बघा, आज आपल्या घरी कशाचा स्वयंपाक चालू आहे माहितीये का? आज सोमवार आहे, श्रावण सोमवार, दुसरा सोमवार. त्यामुळे आज उपवास सोडण्यासाठी बघा दीपाली काय करते मी तुम्हाला दाखवतोय. काय चालू आहे दीपाली? काय नाही डाळ बट्ट्या करते मस्त बघा ना. तर हे बघा, वरणासाठी आहे ना काय चालू फोडणी देणं आहे ना. म्हणजे इकडे मी बट्ट्यासाठी तिमलेला आहे, इकडे त्याला आदन ठेवलं उकडायसाठी, इकडे आता उकडण्यासाठी आदन ठेवलेलं आहे आणि इकडे वरणाची फोडणी देणं चालू आहे. डाळ शिजून झालेली आहे आणि ही जिबू बघा कशी मॅम 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 करते मध्ये, आहे ना जिबू? हे बघा, मी वरणाला फोडणी देणार आहे. लसूण टाकलेलं आहे, कढीपत्ता, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि काही मसाले टाकणार आहे. पहिले हळद, त्यानंतर मी इथं हे हिरवी मिरची काढली थोडीशी, कारण तिखट लागतं ना. एकदम बेस्ट वरण बट्टी असा आमचा बेत चालू आहे. आम्ही सकाळपासूनच ठरवलेलं होतं. तरी मी त्यांना तीनदा विचारलं, अहो काय करायचं खायला, अहो काय करायचं खायला, म्हणजे मला माहित असताना पण माझं चालूच राहतं. तीनदा विचारल्यामुळे मला वाटलं आता हिला बट्टी जीवार आला, म्हणलं काय झालं, मग म्हणे मेथीची भाजी. म्हणलं मग बट्टीला काय झालं? सकाळपासून तर 3-4 वेळेस विचारलं म्हणलं ना, आता शेवटी जीवार आलं म्हणून सनी करते म्हणलं, आहे ना मेथीची भाजी. मग म्हणते नाही मी तर करणार आहे, पण मग विचारतो. अरे मग करणार आहे तर विचारायचं कशाला, आहे का नाही मित्रांनो? सकाळपासून 3दा विचारून परत कॅन्सल करण्याच्या बेतवर आली होती. नाही हो, कॅन्सल कसं करेन, परवा साईट वरती जाणार आहे तर येणार नाही मी 4-5 दिवस. नाही रक्षाबंधनला काही सांगू शकत नाही मी, राहील तर नाही म्हणून. असं नका करा. काय असं नका करू, म्हणजे साताऱ्याला जाणार आहे, मग साताऱ्याला गेल्यावर कसं येऊ? आम्ही थांबलो परतूरला जायसाठी, म्हणलं एकदा सगळं नवं का, मग आता तुम्हाला तुमची मुलगी हा ना, तर मग थांबावं. मग काय करता, काम करण्यासाठी जावं लागतं ना. जावं तर लागतं, तिकडे वरण पण शिजलेलं. आता मला प्रत्येक वेळेस लक्षातच राहत नाही, असं 2 वेळ झालं बरं का, की माझ्यासाठी काढून ठेवायचं, मी डायरेक्ट सगळं टाकून देते. आता आलं ना लक्षात? आता आलं लक्षात. आता थोडस काढून घेते मी, काढून म्हणजे थोडं ठेवते, शेवटी सगळं काढत नाही. नाही तू येडी देशील ओतून काढून ठेव पाहिजे. काढून ठेव, हो, नाही तर तू पूर्ण ओतून देशील. मला माहिती आहे तू किती हुशार आहे. पण काय दे भांडे भरते परत म्हणले कंटाळ. पण मग ठेवशील का? हा बस झालं मला. तवच चव लागतो ना. हे बघा मस्त असा मसाला तळलेला आहे, टमाटर, कोथिंबीर, सगळे प्रवीण मसाला. आता याच्यात मी वरण घालणार आहे. वरण नाही, शिजलेली डाळ. हा तेच शिजलेलं, मग त्याचं वरण बनतं. अजून मला भात बनवायचा आहे. यांना भात अजिबात आवडत नाही, पण मला भात लय आवडतो. पण मला आवडतो, माझ्या जीवातल्या आतला काळजाचा तुकडा. मला भाताशिवाय म्हणजे मी आज ते बट्टी खाणार नाही, कारण का डाळ चालत नाही. एक खाऊ शकते पण जास्त नाही खाऊ शकत. मी पोळीच करणार आहे मला, त्यामुळे मी भात करणार आहे. कारण मला बट्टी नाही तर नाही, पण भात तरी खायला पाहिजे का नाही. तनु बघा कशी झोपलेली आहे आणि जिगू बघा काय करते तू? पायाला टेप लावते. हा, तुला भूक लागली का? मम्मी काय करते? हाव का? आणि हे बघा तनु बघा कशी झोपलेली आहे, इथं मस्त झोपलेली, केव्हाची झोपलेली. चला आता आपण दीपाली काय करते बघू. चल रे मम्मीकडे. मम्मी मला काय करते? ए दीपाली काय करते? काय चालू झालं का नाही? मला भूक लागली यार. झालं हे बघा, तळणं चालली. हा आता फक्त वरण पण झालेलं आहे. हे बघ वरण झालेलं आहे आणि इकडे माझं पण वरण झालं. आता मी बट्ट्या तळायला टाकल्या. एवढं बट्ट्या तळायला झालं की झालं, आपल्याला जेवणच करायचं. तोपर्यंत आई येते, आई दळायला गेलेलं आहे. हे तर भरपूर कापाचं राहिले आणखीन. हा एवढं आता थोडं काप, म्हणजे तळण कापणं दोन्ही सोबतच चालू आहे ना, त्यामुळे. हो का? मग मी कापू लागतो तुला. चल बर चला मग लवकर. जिगू भूक लागली? बट्टी खायची? थोडीशी दे बरं हिला. काय खायचं तुला? बट्टी खायची?
बाबू माझ्या बाबूला बट्टी खायची. कोण आहे तू? माझ्या परीला बट्टी खायची. मला पाहिजे ना माझी गोड परी. चला मग हा मी कापू लागतो. कारण माझं पण तर हे बघा माझ्या इकडे बट्ट्या चालू होत्या तेव्हा पण मी तुम्हाला सांगते थोड्या वेळात. आणि इकडे यांचं चालू आहे निवड. एक बट्टी ठेवली मस्त पिक्कवर आणि त्याच्यावर गावरान तूप आणि देवाला गोड मध्ये साखर टाकलेली आहे. तर हे बघा मस्त असं निवड दाखवलेला आहे. आणि हा हे बघा इकडे आई आले तर माझ्या किचन मधून घरी सुटका कारण मला खूप गरमी होत होती. तर आई आता बाकीचं करणार आहे पूर्ण. हे बघा आईने पण मस्त बट्ट्या तळल्या. तर आई गेल्या होत्या दळण आणायला. तर हे बघा इकडे आईला दळण आणलेलं आहे. उशीर लागला आहे ना तुम्ही. हा ना. तर चला मग मी तोपर्यंत इकडे टमाटर ते कापून घेते. हा तुम्हाला सलाड तुम्हाला काय पण सांगितलं सलाड मध्ये अजून आणा म्हणून. आणि पण जाऊ दे आता हे मस्त असे टमाटे आणलेले लाल लाल आईने काल. बघा किती छान दिसत आहेत. आईच्या साडीला मॅच झाले. हे बघा. तर हे बघा इकडे वाढणं चालू आहे. एवढं वरण बट्टी त्यात नंतर पापड पण काढले. टमाटर काही दुपारची भाजी आहे ना शेपूची. मला दे थोडी मला लई आवडते. आणि हे बघा इकडे आमचं बुद्रुक काय करते मधी मधी करते मांजर. जिबू काय करते तू? खाऊ मी. बघा आजीला म्हणते खाय तू. हे बघा तिच्या छोट्या छोट्या प्लेट मध्ये ना वाढून दिलं बरं का पापड. आणि आजीला म्हणते खाय तू. मी ताट रेडी केलेले तुमच्यासाठी. मस्त असं तिखट वरण आहे. आणि हे मुगाचा पापड आहे तांदळाचा पापड आहे बट्टे आहे. हा आणि ही सकाळची शेपूची भाजी आहे. आणि सलाड मध्ये टमाटे आहे. तर कसं आवडलं का तुम्हाला जेवण? आवडलं का तुम्हाला जेवण? हा जर असं बनवायला जर जेवण आवडलं असेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि तर चला मग भेटूया आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये. जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला. बरं बरं ठीक आहे. तर चला या गोष्टीवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला आता बाय.